आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू अशोक याचा, अशोक एडे, अशोक धिंडा याला आपण निश्चितपणे पाहतोय. यावेळेस चेंडू हवेत आहे, झेल झालाय. धक्का क्रमांक दुसरा. असं म्हणलं जातं बाळाभाऊ, संतोष भाऊ, काय कमावलं काय गमावलं कधीतरी मातीमोल होईल. काय कमावलं काय गमावलं कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द प्रेमाचे, घेरे तू सदामुखी, प्रेमानेच जग तू जिंक, मग होईल सर्व सुखी. हे प्रेमाचे दोन शब्द सगळ्यात महत्त्वाचे असतात. इथं निर्धार चेंडू आलाय, षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपला. अशोक एडे अर्थात अशोक नवीन गोलंदाज स्वतःचा संघमालक विजय तात्या. विजय तात्या अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कावरती आलेत. नेहमीच विकेट टेकर गोलंदाज म्हणून नक्की तात्यांनी त्यांची कामगिरी खूप सुंदर त्या पार पाडलेली आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय विजय तात्या हा चेंडू निश्चितच उजविटीच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉल. गोलंदाज तयार आहे. इथे बॅटमध्ये चेंडू परफेक्ट मिडल होऊ शकला नाहीये. चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक मॅच आपण याच्या अगोदर जी पाहिली ना एलिमेंट राऊंडमध्ये, त्यामध्ये अर्धशतक पूर्ण करणारा फलंदाज जो आता स्ट्राईकला आहे. 59 धावसंख्येची बहारदार खेळी, लागोपाठचे 4 षटकार आणि एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार खेळणारा सागर आहे जो मैदानाच्या आतमध्ये विजय तात्याच्या विरोधात काय करतोय. यावेळेस उजवेठीच्या बाराचा परत एकदा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे. धावफलक वाढेल 6 धावा. इथे चेंडू पोहोचलाय मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. धावफलक षटकाराची रूपाने वाढेल. दुहेरी अंका धावफलक 12 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. विजय तात्या तयार आहे. यावेळेस सीधा पॉइंटला चेंडू खेळलाय. प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु झेल होऊ शकला नाही. चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच आहे, बाहेर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन.
परत एकदा आपण पाहिलं मिड विकेट चेंडू सीमारचे 4 रन. थँक्यू. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय राम मुद्रसर ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आमदार साहेबांचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस अगदी आमदार साहेबांच्या समवेत रामसर सुद्धा उपस्थित होते आणि आत्ताही अगदी आपण पाहतोय आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. लागोपाठची अगदी टोलेजिंग फटकेबाजी या ठिकाणी होतीये. षटपी चेंडू परत एकदा पाठवल्या मैदानाच्या बाहेर आणि इथे येतोय षटकार. चेरन चेंडूवरती 4 बिग 2 षटकार आणि 2 चौकार येताना पाहायला मिळाले. उजव्या हाताने माराय. यावेळेस सगळे आपण पाहिले हलक्या दराने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोनच्या अलीकडे चेंडू आहे. धावाची संधी आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत आहे. स्कोर आतापर्यंत 26 आहे, परंतु आता इथे धाव आहे की नाही हे आपल्याला पाहायला मिळेल. नॉट आउट. एक धाव. आपल्या काय धावसंख्या असेल आता एकूण 27 आणि या षटकात धावा आल्या 23. आणि धापलकर धावसंख्या वाढली आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर. टोटल स्कोर 27 वरती धापलक आपल्याला जो पाहायला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस अगदी आपण पहिले हलक्या तरी चेंडू खेळण्याचा प्रयत्न जो केला गेला. लेग बाय चोरपाडी एक सिंगल आहे तर आपल्याला पाहिल्या मिळाली. सिंगल चोरपाडी धापलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय जो आहे आता 28 वरती. सुजित नवले स्ट्राईकला आपल्याला जो पाहायला मिळतोय. अशोक काय करमात करत आपल्याला पाहायचंय. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जिंकणारा संघ इथे फायनल मध्ये पोहोचणार आहे. तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खिलाडी क्या मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेरन आणि इथे बिग विकेट आली आहे. फलंदाज सुजित नवले याच्याकडे संपुष्टात. फलंदाज बाद. पाहूया काय करमात मैदानाच्या आतमध्ये जे केले जाणार आहे. MS मच्छिंद्र सुट्ट्या अर्थात MS मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 बाद
धापलकावरती धावसंख्या 34 तिसरं षटक चालू असताना विजेता ते थोडेसे महागडे ठरताना पाहिले मिळाले. आज आपला प्रजासत्ताक दिन आहे, सरकारी कामकाजाला सुट्टी आहे. बराचसा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. शालेय विद्यार्थी सुद्धा आज सकाळच्या सत्रामध्ये शाळेमध्ये जेवढे प्रोग्राम होते हे सर्व संपन्न झाले. काहींनी भाषणं केली, काहींनी गाणी गायली, काहींनी डान्स केला, काहींना बक्षिसं निश्चितप्रमाणे मिळाली असतील. असा सगळा मित्रपरिवार खास या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. हा शालेय विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा डिक्लेअर आहे. अशोक इथे हा चेंडू खूप सुरेख होता, चांगला होता. नशीब बलबत्तर इथे MS याचा वाचला गेलाय, वाचवला गेलाय. धाबळा धावसंख्या जी आहे 36 तिसरं षटक चालू असताना आणि इथे चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि संपले 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण करते. धावसंख्या आहे 3 बाद 42. वरती धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय. आज आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि 26 जानेवारी 2025 रोजी अर्थात आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारत माता प्रतिमा पूजन व विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजूर शाखा शुभारंभ दिनाच्या निमित्ताने 42 बॉल द्या मैदानाच्या बॉल द्या. तर राजूर शाखा शुभारंभ दिनानिमित्त SZ देशमुख सर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. तिथे राजूर व राजूर पंचक्रोशीतील हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. बरोबर सायंकाळी 6:30 वाजता बाजारपेठ राजूर या ठिकाणी हे व्याख्यान सुरू होईल. व्याख्यान वेळेतच सुरू होईल. आयोजक आहेत सकल हिंदू समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजूर. गोलंदाज तयार. मारुती तयार आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय मारुतीचा पहिला चिन्ह आणि सीमा रेषेच्या बाहेर आणि षटकार. षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक वाढला. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल आता 48 धावा 48. गोलंदाज तयार परत एकदा मारुती. समोरच्या बाजूला सागरच्या समोर. या दरम्यान उंची खूप आहे. झेल होणार का? झेल झालाय. बिग विकेट आणि फलंदाज होईल बाद. मारुती पवार याला मिळालेलं यश आणि सागर इथे झेल बाद होताना पाहायला मिळालाय. एक ते 28 धावा सागरच्या पाहायला मिळाल्यात. त्यामध्ये त्यांनी खेळलेले 3 षटकार 2 चौकार 2 सिंगल अतिशय महत्वाच्या ठरताना पाहायला मिळाल्यात. आणि बॅटर आता विजय कोंडार मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. विजय कोंडार सर आता काय क्रमात करतायत. 6व्या क्रमांकावरती कोंडार सर मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला जे पाहायला मिळालेले आहे. मारुती पवारने एक सगळ्यात मोठा अडथळा जो दूर केला आहे तो कधीही घातक ठरू शकला असता. शेवटच्या षटकांसाठी हा फलंदाज कधी धोक्यादायक ठरू शकतो हे आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे.
इथे यावेळेस अशोकडून झालेली चूक आहे आणि बाईच्या ह्या 2 धावा आहेत. या 2 धावसंख्येनंतर संघाचा अर्धशतक पूर्ण 50 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. प्रशांत गवारे सर आणि मुठे सर यांच्याकडून सलग 3 षटकार गेल्यास 1000 रुपये बक्षीस. विजय कोंडर सर यांच्यासाठी बक्षीस आहे 1000 रुपये लागोपाच्या 3 षटकारांसाठी. 2 धावा लेग बाईच्या रूपाने परत एकदा डिक्लेअर आहेत. ह्या धावा अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहे. तुम्ही पहा एक एक दुहेरी धाव हे अतिशय महत्त्वाचे आहे. अशोककडून मात्र एक चूक झाली, बाईच्या 2 धावा आल्या, आता लेग बाईच्या 2 धावा आल्यात. अर्थात गोलंदाजी खूप चांगली आहे पण क्षेत्ररक्षकांची जी साथ मिळणं गरजेचं आहे ते मिळत नाहीये. धापलक झपाट्याने पुढे पोहोचलाय. 52 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. या दरम्यान फुलटॉस तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय. फलंदाज होईल बाद. पाहिल्या मिळाली. विजय कोंडार सर इथं 0वरती बाद झालेत आणि आता बॅटर ज्याने याच्या अगोदर गोलंदाजी करत असताना 5 विकेट घेतलेल्या आहेत असा हा गोलंदाज, पण यावेळेस फलंदाजीची जबाबदारी नंदू जाधवच्या खांद्यावरती आहे. तो काय करत करतो आपल्याला पाहिजे. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंदू जाधव. 5 फलंदाज बाद झालेत. मारुती तयार आहे. इथे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेट आली आहे. विकेट नंबर 6. 6 बाद 52. इथे षटक क्रमांक 4 सुद्धा संपले गेलेला आहे. 6 फलंदाज बाद आहेत. 52 धावा आहेत. कुतुळनगरीचे जिल्हा परिषद शाळेच्या स्तरे आदर्श शिक्षकातून दिलीप खरात सर उपस्थित आहेत. गुरुजींचंही मनापासून ठिकाणी स्वागत. सामाजिक कार्यकर्ते प्रवीणजी गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचंही मनापासून स्वागत. अगदी आपण पाहतोय विरोधात चेंडू आलाय. अण्णा इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलबट टप्प्याचा चेंडू, लॉंगॉनला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक. तिथे चेंडूची दिशा बदलली. 4 रन. सौकार. थँक्यू. धाबळका धावसंख्या 62 वरती धापलक. अगदी आपण पाहतोय अण्णा याच्यावरती केले गेले आक्रमण. एक चौकार आला, एक षटकार यात्रा पाहिलं मिळालाय. कुणी खेळलाय? MS मच्छिंद्र सुकटे. प्रतिदा खुलबट डब्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दुर्वरून चेंडूवरती पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावाची संधी आहे
आणि संधी गमावली. दोन धावा आल्यात. धापरेखा धावसंख्या 64 आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी आदरणीय सुरज चव्हाण साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. आपल्या क्रिकेट लवर्स राजूर, समस्त ग्रामस्थ राजूर प्रीमियर लीग चौधरी साहेब, आपल्या मनापासून स्वागत आहे. बिग हिट केलाय, मिड विकेटला प्रयत्न अगदी केले गेले होते झेल घेण्याचे. क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती पोहोचतोय, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहिलंय एकेरीच धावसंख्येवरती समाधान मानले MS ने. एक धाव. धापरेखा धावसंख्या आहे. टोटल स्कोर असेल तो आता 65 धावा. 65. 5वं षटक चालू असताना एक चेंडू बाकी अण्णा या गोलंदाजीच्या 5व्या षटकातला. अण्णा तयार आहे. समोरच्या बाजूला केशव. इथे डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. षटकाची वेळी समाप्ती. षटक क्रमांक संपले गेले ते आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापाळेकरती धावा संख्या आहे 6 बाद 67. 67. लॉस ऑफ 6 विकेट इन 5th ओव्हर कंप्लीट. शेवटचं षटक आता टाकलं जाईल. शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाजी मार्कवरती येतोय तेही आपल्याला पाहिजे. शेवटच्या षटकासाठी परत एकदा मला मारुती इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहिजे आता इथे काय कर्मात करतोय मारुती. कमिटी मेंबर आमचे दिलीप ढगळे मेजर उपस्थित झालेले आहेत. राजूर पोलीस स्टेशन साहेब, आपल्या मनापासून स्वागत. काल हरिश्चंद्रगडावरती रात्रीचा प्रवास, त्यानंतर ध्वजारोहण आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहिले आत्ता सकाळच्या सत्रात एक सामना पण खेळले. आणि आता सामना जरी संपला असेल परंतु कमिटी मेंबर म्हणून परत एकदा उपस्थित झालेले आहेत. म्हणजे आपलं मनापासून स्वागत आहे. लॉंगॉनला चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक धाव आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि फलंदाज इथे कोण बाद आहे. न्यू बॅटर आता आपल्याला पाहायला मिळेल केशवच्या जोडीला. इथे फुल टॉस, बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू पोहोचलाय. लेग बायच्या रूपाने मिळत आहेत तब्बल 2 धावा. आणि ह्या 2 धावा संघाची धावसंख्या वाढवत आहेत. 69 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू यायचे बाकी आहेत. 69 वरती धापलक. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. इथे चेंडू खूप उंची घेतोय, तिथे चेंडू कव्हर केला गेलाय आणि इथे संधी गमावली. इथे 2-3 वेळेस या डावात अगदी आपण पाहिले चेंडू आतामध्ये आलाच नाही आणि तिथं अगदी आपण पाहिले 2 धावा. परत एकदा या 2 धावसंख्येनंतर धापलेकरती धावसंख्या आहे 71. 71 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक धाव आहे.
आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव आहे. मेजर साहेब आहेत राजूर पोलीस स्टेशन, तरी 2 धावा चोरल्या. ग्राउंड मध्ये माप आहे. उंची खूप, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. झेल झाला आणि इथे फलंदाज होईल बाद. एक चेंडू या दरम्यान जो बाकी राहिला आणि एका चेंडूसाठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. रोशन मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. एकूण फलंदाज जर पाहिले तर 8 फलंदाज बाद, 73 धावा आहेत. आणि रोशनच्या बॅटमधून चेंडू मिड विकेटला, तिथे झेल. 9वा फलंदाज बाद. ठरलं शेवटच्या षटकात फक्त आणि फक्त 7 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहिल्या मिळाल्यात. आणि टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर बनवलं 73. जिंकण्यासाठी इथे 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 73 झालेले आहेत, 74 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. याच्यानंतर अगदी मेगा फायनल आपण ही मॅच संपल्यानंतर मॅक्सिमम एक 5-7 मिनिटाचा ब्रेक राहील आणि त्यानंतर आपण या 5-7 मिनिटामध्ये आपण फायनल मॅचचा इव्हेंटची तयारी आपण जे करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला मेगा फायनल जी सुरू करायची आहे. आज संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता H.Z. देशमुख सर यांचं व्याख्यान आहे. निमित्त काय तर आपला भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, म्हणून भारतमाता प्रतिमा पूजन आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजूर शाखा शुभारंभ म्हणून आपण सर्वांनी बरोबर 6:30 वाजता बाजारपेठ राजूर या ठिकाणी व्याख्यानासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. व्याख्यान हे वेळेतच सुरू होईल. आयोजक आहेत सकल हिंदू समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजूर तालुका, विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजूर प्रखंड. जय श्रीराम.
चला चला मॅच ऑन करा लवकर लवकर, उशीर होता कामा नये. चौऱ्याहत्तर धावा झालेल्या आहेत, 75 बनवायच्यात. ओके, गोलंदाजीवरती तयार. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने ढकललाय आणि तिथे डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू पोहोचला नाही. चौऱ्याहत्तर धावा झालेल्या आहेत, 75 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. तिथे एक दगड आहे मला वाटतं आणि त्या दगडाला चेंडू लागला गेलाय. असतात काहींच्या आयुष्यात दगड आडवे, काही नाही प्रॉब्लेम. इथे मात्र चेंडू फाईल निघला. निश्चितप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न होता. सॉरी, इतकं बोर नको व्हायला ना, एकदम सिरियस पण आयुष्यात नको, कारण आयुष्य खूप सिरियसच आहे प्रत्येकाचं. सगळे आयुष्यात नको जायला. बाबळकरांनी जे मैदान दिले त्याच्यावर आनंदाचं वातावरण पाहिजे. गोलंदाज गेला परत एकदा सागर. इथे यावेळेस यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली, परंतु चेंडू अगदी आपण पाहतोय शॉट फाईन लेगला डिक्लेरेशन झोनच्या अलीकडेच आपल्याला जो पाहायला मिळालाय. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव आली आहे, दुसरा धावसायचा प्रयत्न केलाय आणि दुसरी सुद्धा धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या काय धावसंख्या आहे 4. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू, अचूक टप्प्याचा मारा. पंचकर्माचं अपील यात्रा म्हणजे केलं जाते. दोन्ही पंच अतिशय हुशार कामगिरी करताना पाहिले मात आहेत. गोविंद गुंडा आहेत आणि त्याबरोबर खंडू जाधव सर यांना आपण पाहतोय. गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. सागर गोंदकेचं षटक खूप यशस्वी ठरताना पाहायला मिळालंय. पहिल्या डावात पहिलं षटक अशोक एड्याचं होतं, 4 धावा खर्च केल्या होत्या आणि आत्ताही पहिलं षटक संपले. दुसऱ्या डावात अशोक एडेच्या विरोधात सागर गोंदके 4 धावा खर्च करताना पाहायला मिळालेला आहे. कमिंग सून सर्वांसाठी आनंदाची बातमी. क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित असणारी अजून एक क्रिकेटची स्पर्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला जे पाहायला मिळणार आहे आणि ती क्रिकेटची स्पर्धा प्रीमियर लीग नाही, ती क्रिकेटची स्पर्धा एक गाव एक संघ अशी मात्र ती स्पर्धा असणार आहे. कमिंग सून आहे पुढच्या महिन्यात.
फुलटा चेंडू हवेत आहे, क्षेत्रक्षेत्रवर चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला नाहीये आणि एक सिंगल येताना पाहिलं मिळतं. आपल्याकडे धावा संख्या 5, बनवायच्यात 75 धावा. तितक्या सोप्या अजिबात नाही, अवघड तर काहीच नाही. कारण आपण नेहमी पाहत असतो अडचणींवरती मात कशा प्रकारे करायची. अशोकला निश्चितप्रमाणे माहिती आहे, पण समोर तितक्या ताकदीचा असणारा गोलंदाज आहे, विकेट हॅट्रिक घेणारा, 5 विकेट पंजा घेणारा, फायफर्स ज्याच्या गोलंदाजीवरती आलेत असा असणारा हा नंदू आहे. त्याच्यावरती आक्रमण आहे, 4 रन चौकार आहे. इथे समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय, सीमारेषेच्या बाहेर आहे, 4 रन चौकार आहे. लागोपाठचा दुसरा चौकार. त्या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहूया. चौकाराची रोपड वाढेल. टोटल स्कोर आहे आता 13 धावा. नंदूवरती केले गेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय आणि सागर थोडासा कानमंत्र नंदू याला देताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशोकच्या विरोधात काय षडयंत्र रचायचं, काय युद्धनीती वापरायची, काय राजनीती खेळायची, काय चक्रीय रचायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. कारण अशोक जोपर्यंत आहे तोपर्यंत या बनवल्या 74 सुद्धा कदाचित कमी पडण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास ठासून भरलेला असतो नेहमीच अशोक याच्या फलंदाजीमध्ये. हलक्यातून चेंडू ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक आलाय, धावबाची संधी आणि त्या दरम्यान फलंदाज पोहोचलाय. एक सिंगल आली, एका सिंगलची रुपये धापरेकर. धावसंख्या आहे 14 धावा आहेत, 14 रन विदाउट लॉस. 14 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे विकेट, मिड विकेट आणि व्हॉट अ कॅच. एक मोठी विकेट आहे त्याला पाहायला मिळेल आणि एम एस याचं मात्र कौतुक करावं लागेल. एक चांगला झेल या दरम्यान एम एस याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. एक वेळेस सगळ्यांना असं वाटलं गेलं होतं की कदाचित चेंडू हा मैदानाच्या बाहेरच असेल, पण तिथे एम एस शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष देऊन होता. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू सुंदरता खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूवरती पोहोचलाय आणि इथे काय आहे, हा षटकार, 6 रन. शिवा मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्या आल्या शिवाने इथे एक षटकार खेळलाय. धापालक वाढला, धापालकाची धावसंख्या आहे 20 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये जे संपलं गेलं. पहिल्या षटकात 4 आल्या, दुसऱ्या षटकात 16 आल्या. 20 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 20 रन 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही उर्वरित 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा 55 ज्या बनवायच्या आहेत. 24 चेंडू 55.
इथे मात्र अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. ओ हो 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 हो, इथे मात्र झेल सुटलाय. इथे झेल सुटताना पाहायला मिळालाय. जीवनदान मिळत आहे आणि या जीवनदानाचा इथे अशोक फायदा घेणार की नाही ते आपल्याला पाहिजे. धाबराका धावसंख्या वाढेल 21 धावा आहेत. अजूनही 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 23 चेंडू यायचे बाकी आहेत. गोलंदाजीवरती तयार. उजव्या हाताने परत एकदा सागर गोलंदाजीवरती तयार आहे. सूर्यप्रकारचा फडका शिवाच्या बॅट मधून छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. या षटकाराने पुढे जाईल. टोटल स्कोर असेल आता 27 धावा, 27 रन. ते बारकाली बोल कोण आहेत तिथे 4 जण. तुमची खूप जोर जोरात ओरडत होता ना तिथं. फलंदाजाला डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. तुम्ही राहू केतू शनी आणि मंगळ अडचणीत आणणाऱ्या ग्रहांसारखं वागू नका. शिवाच्या बॅट मधून अगदी आपण पाहिले षटकार आलाय. 27 धावा आहेत. सागर तयार. यावेळेस झपकन अगदी चेंडू अगदी आपण पाहतोय शरीरावरती येताना पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू आहे. धाबराका धावसंख्या स्थिर असेल 27 वरती धावफलक. अजूनही आपण पाहिलं समीकरण जे आहे अजूनही बनवायचे त्या 48 आणि चेंडू बाकी 21 चेंडूमध्ये 48 धावसंख्येचा पाठलाग अजूनही जो करायचा आहे. व्यासपीठावरती नुकते ज्यांचं आगमन झाले आपल्या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य करणाऱ्या मुळा मेडिकल राजूरच्या ओनर सौभाग्यवती जयश्री जालिंदर लहामटे त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या ठिकाणी मनापासून स्वागत. तिसऱ्या पंचांची मदत. व्हाईट बॉल. धाबरेक 28 आहे. मेगा फायनलला जाणारा संघ कोणता राहील. बरुणा प्रतिष्ठानच्या विरोधात लढणारा संघ कोणता आहे. इथे अगदी आपण पाहतोय उंची खूप आहे. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल आणि इथे शिवा होईल बाद. एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आता शिवा याच्या जागेवरती न्यू बॅटर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल यशदीप. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यशदीप. अशोक अजूनही नॉनट्रॅकच्याच बाजूला आहे. वैयक्तिक धावसंख्या अशोकची आपण पाहिली तर 11 आहे. जितकी संधी मिळाली पाहिजे तितकी संधी अजूनही अशोकच्या वाट्याला अजून आलेली नाहीये. पण आता ही मिळालेली संधी त्या संधीचं सोनं कशा प्रकारे करणार आहे हे पाहावं लागेल. इथे चेंडू अगदी आपण पाहतो डावेटीच्या पार व्हाईट बॉल. धावफलक वाढेल. धाबराका धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती असेल आता 29. 2 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. तिसरं षटक सागर गुंदकेच्या रोपाने चालू आहे. 74 बनल्यात. 75चा पाठलाग आहे. एक युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय. या युद्धात विजय कोणाचा असेल. परत एकदा खोलबट्ट्यापर्यंत चेंडू अगदी आपण पाहतोय जो खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव एका धावसंख्येवरती समाधान मानलंय आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या आहे 30 बनवायच्या 49. 30 धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 2 वाईड बॉल टाकले सागरने. त्यामुळे 2 अतिरिक्त चेंडू हे टाकावेच लागतील सागर गुंदकेला. यावेळेस सध्या आपण पाहतोय इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची वेळी समाप्ती. षटक क्रमांक संपले गेलं 3.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकरची धावसंख्या आहे 30 धावा. दोन गड्यांच्या मोबाईल्यात 18 चेंडूत 30 झाल्यात तर राहिलेल्या 18 चेंडूत 45 बनवायचे आहेत. अर्थात 10ची सरासरी राखली गेली. इथून पुढे 15च्या सरासरीने धावफलक हा बनवावा लागणार आहे. चलो समय पे ध्यान दीजिए. वेळ वाचणं गरजेचं राहील. समय किसी का गुलाम नहीं है, हम सब समय के गुलाम है और समय के साथ साथ हम सबको चलना पड़ेगा. घड्याळाचे काटे कधी कोणासाठी थांबले नाही, थांबणारही नाही. या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू झटकलाय, पाठवलाय सरळ मैदानाच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. भागवत आलाय आणि भागवत वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय यशोदीपने. परत एकदा यशोदीपचा फटका. डी बेस्ट कवर खिलाडी के मस्तक पे दस्तक फिर से एक बार 6 रन. षटकार. संख्या अगदी पोहोचली आता 42. बॉल द्या मैदानाच्या आत. 16 चेंडू बाकी राहिले. 33 बाजूने वाढवायचे आहेत. रोल बॉल द्या. कि मत सोच तेरा सपना पूरा नहीं होता, मत सोच कि तेरा सपना पूरा क्यों नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिन खिलाड़ियों के हौसले मजबूत होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला आहे ना तोपर्यंत तुम्हाला कुणीही पराभूत करू शकत नाही. आत्मविश्वास दांडगा असावा लागतो. छत्रपती शिवरायांचा मावळ्यांचा इतिहास जर आठवला गेला ना तर अंगावरती शहारे येतात, डोळ्यामध्ये पाणी येतं. त्याचं कारण असं आहे मुठभर मावळ्यांनी सुद्धा स्वराज्य निर्माण केलं गेलं. इथे बिघडकाचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. निर्धार चेंडू आलाय. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावप्रगती धावसंख्या 42. अजूनही 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चेंडू बाकी राहिले ते अजूनही 15 चेंडू 33. गोलंदाज तयार आहे. उलटा हलक्या तरी चेंडू खेळलाय, पाठवलाय मैदानाच्या बाहेर. अरे 4 रन. चौकार. जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या आत. 2 षटकार त्यानंतरचा एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धापरेकर धावसंख्या 46 आहे. परत एकदा फुलटा चेंडू गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय का पाहिजे चेंडू सीमारच्या रूपात अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फिकी सुरेख आहे आणि त्या तरफ 2 धावा आहेत. या 2 धावसंख्येने धापरेकरची धावसंख्या 48. समीकरण आहे उर्वरित 13 चेंडू बनवायच्या 27 धावा. क्वालिफायर 2 चा सामना आहे. 13 चेंडू 27 चा सामना मैदानाच्या आतमध्ये बाकी. तुम्ही पहा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय लक्ष्मी मेडिकल राजूर कोडणी संघ निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय त्यांनी अभ्यास केला अशोक येड्याचा आणि पेपर कोणाचा आलाय शिवाचा आणि यशोदीपचा. या दोघांनी मात्र जबरदस्ती कामगिरी केली आहे. जबरदस्त. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे खेळला जाईल लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल आहे. एका सिंगलचे रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धावा फलकावरती धावा संख्या 49. षटक क्रमांक संपला गेला 4 आणि आता समीकरण आहे शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 26 धावा. 12 चेंडू 26. बारा चेंडू आणि 26 धावा संख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे.
पाफिया एक प्रीमियर लीग आता संपली की पुढच्या महिन्यामध्ये एक गाव एक टीम पण जो संघ राहील तो एकाच गावातला असावा, एका ग्रामपंचायतीशी निगडीत असावा, बरोबर ना. ग्रामपंचायत एक गाव एक टीम. आधार कार्ड चेक केलं जाईल, नाही आधार कार्ड मिळालं रेशन कार्ड चेक केलं जाईल, ड्रायव्हिंग लायसन्स चेक केलं जाईल, वोटिंग कार्ड चेक केलं जाईल. तुम्ही सगळ्या गोष्टी रेडी ठेवायच्यात. वाईट बॉल आलाय कारण कमिटी ऐन वेळेस कोणती गोष्ट मागेल सांगता येत नाही. नुसत्या आधार कार्डवरती अजिबात चालणार नाही. शेवटचे 12 चुनाडी बनवायचे आहेत. अजूनही इथे 25 50 धावा झाल्यात. नंदू तयार आहे. इथे बॅटमध्ये चेंडू परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळत नाहीये. एक धाव आरामात आली. एका धावसंख्येने धापले 51 वरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. अशोक काय करामात करतोय. इतिहास रचणार का अशोक. क्योंकि बल्ला फिर से एक बार चलाना होगा, अब थोड़ा तांडव करना ही होगा. अब बल्ला चलाना होगा, अब थोड़ा तांडव करना ही होगा. कुछ लोग इतिहास भूल गए, शायद मुझे इतिहास फिर रचना होगा. तो अशोक येडे मैदानाच्या आतमध्ये काय करामत करतोय. खेळावा लागेलच. मेगा फायनलला पोहोचायचं असेल, राजूर प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वात जर मेगा फायनलसाठी पोहोचायचं असेल तर इथे आता प्रवारा पॅन्थर संघाला जबरदस्त कामगिरी करावी लागेल आणि नंदूला अशोकसाठी मात्र झगडावा लागेल. यावेळेचा चेंडू अगदी कव्हरला खेळला की आपण आहे, प्रयत्नच केला नाही चेंडू कव्हर करण्याचा. एक टप्पा खात 4 रन चौकार. कुठलाही प्रयत्न केला नाही झेल घेण्याचा किंवा चेंडू अडवण्याचा. टप्पा पर्यंत वेगळे चेंडू सीमारच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चौकार आहे. 55 धावा आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय पंचाकडे खूप मोठा अपील आहे. अपीलमध्ये उत्साह जबरदस्त. दोन्ही पंच आता एकत्रित येत आहेत. अब दिल की धड़कने तेज होने लगी. क्या है ये, दिल तो धक धक करने लगा. काळजाचा ठोका काय म्हणजे परिस्थिती आता प्रवरा पॅन्थर्स टीमच्या असणाऱ्या पाठीराख यांच्या मनामध्ये सारखा एक ठोका येत असेल. कदाचित हा आवाज असेल. आणि त्या व्हाईट बॉल. निवृत्ती भांगरे मेजर यांच्या वतीने बक्षीस. अशोक येडे जर सामना जिंकून देत असेल तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. व्हाईट बॉल आलाय. दाबरा काय धावसंख्या अब तक 56. अजूनही बनवायचे आहेत. 19 10 चेंडू बाकी. यावेळेस सगळे आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण खराब झालंय. डिक्लेरेशन झोनच्या अलीकडे चेंडू आहे. एक धाव आली आहे. दुसरी धावसंख्येचा प्रयत्न केलाय. अशोक पोहोचणार का.
पोहोचलाय 2 धावा है दीन दहाड़े मैदान के अंदर की हुई चोरी कुल मिला के स्कोर अब जा पहुंचा है 58 रन 58 धावा आहेत समीकरण 9 चेंडू आणि बनवायचे आहे 17 धावा 9 चेंडू 17चा सामना असून या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो बाकी आहे जबाबदारी आता कोण पार पाडते आपल्याला पाहिजे विकेट केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार चौकाराच्या रूपाने धावफलक झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळालाय टोटल स्कोर आहे 62 62 धावा आहेत समीकरण आहे ते असेल आत्ता उर्वरित 8 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा 8 चेंडू आणि 13 धावा करामत काय होणार आहे 8 चेंडू आणि 13 धावसंख्येचा सामना अजूनही बाकी आहे यशोदीप नॉन स्ट्राईकच्या बाजूला शिवा स्ट्राईकच्या बाजूला आहे सॉरी अशोक निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आल्याचे रन षटकार अडुसष्ट आणि आता चेंडू बाकी राहिले 7 बनवायचे आहे 7 चेंडू मध्ये 7 धावा म्यानातून उसळी तलवारीची पात विडात मराठे वीर दौडले 7 बनवायच्या सुद्धा 7 धावा चेंडू बाकी सुद्धा 7च आहे 7 वीर विसोजी बल्लाळ अपोजी राऊतराव विठ्ठल पिलाजी यात्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल विठोजी शिंदे आणि सरनोबत कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजार ते होते 7 वीर इथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदी आपण पाहतोय एका सिंगल झिरोपडे धावफलक 1 ने पुढे जाईल धावफलकावरती धावा संख्या आहे टोटल स्कोर आहे तो असेल आता 69 बनवायच्या 6 चेंडू आणि 6 धावा पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये चला पाणी मैदानाच्या आत 6 चेंडू आणि 6 धावा संख्येचं लक्ष अजूनही गाठायचंय पाणी मैदानाच्या आतून नेणं गरजेचं पाणी पाठवा हा चला दादा चला पाणी जाणं गरजेचं मैदानाच्या आत मॅच बॉल आहे सर तुमच्या हातात ना पाठीमागे मॅच बॉल आलाय 6 चेंडू आणि 6 धावा या 6 धावा रोखणारा गोलंदाज कोण आणि या 6 धावा बनवणारा फलंदाज अशोक आहे की यशोदीप आहे 6 चेंडू 6 गोलंदाज गोलंदाजीवरती आलाय संकेत आणि या दरम्यान समोरच्या बाजूला झेल होणार का ओहो इथे झेल सुटला हे जीवनदान एकदा मिळालंय आणि त्याचा परिणाम अगदी आपण पाहतोय भोगलाय झेल सोडलाय की सामना सोडलाय ते मॅच संपल्याशिवाय कळणार नाही शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावा लिओ कॅचेस और जीतो मॅचेस एक झेल अगोदर आपण पाहिलं होतं एमएस याचा मच्छिंद्र सुकटे काय जबरदस्त झेल घेतला होता त्याने यावेळेस वा वा चेंडू खेळला कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर आणि सामना संपवला आणि या स्पर्धेच्या मेगा फायनलला संघ जाऊन पोहोचलाय प्रवरा पॅन्थर्स विजय तात्या भोईर आणि त्याचबरोबर राजेश पवार सर यांचा हा संघ आहे जो पोहोचलाय या स्पर्धेच्या मेगा फायनलला टीमचं मनापासून अभिनंदन आणि या स्पर्धेच्या 3ऱ्या क्रमांकावरती आहे लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोर्स राजूर कोथनी किरण बांबरे या संघाचे संघ मालक आहेत मनापासून अभिनंदन
भांगरे मेजर यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस अशोक गेड यांच्यासाठी.